काय करणार आहोत, स्ट्रेट लिहिणार आहोत, एकदम प्लेन सरळ करणार आहोत. पहिला असणार आहे इंडेक्सवाला नंबर, त्याच्यानंतर आहे इज इक्वल टू साईनच्या इकडे संख्या आहे, तिला आपण काय करणार आहोत, इकडे नेणार आहोत. मग जेव्हा एखादी नंबर आहे स्वतःची प्लेस चेंज करतो तेव्हा त्याचा साईन पण चेंज होतो. हा 5 आहे, हा प्लसमध्ये होता. इज इक्वल टू साईनच्या इकडे जाताना तो कशामध्ये जाईल, मायनसमध्ये जाईल, -5 वाय. आता हा -10 आहे, इज इक्वल टूच्या साईनच्या तो इकडे जाताना +10 होईल, इज इक्वल टू 0. 2 व्हेरिएबल आहे, 2चा इंडेक्स आहे, म्हणजे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 3 आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिसाईड करायचं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आहे. याच्यामध्ये पॉवर 2 आहे, इंडेक्स पण एकच आहे, सॉरी व्हेरिएबल पण एकच आहे. बट याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हे अपॉनमध्ये आपल्याला व्हेरिएबल आहे तो बाजूला हवा होता, हा अपॉनमध्ये नको आहे. मग आपण ह्या इक्वेशनला कसं करणार आहोत, प्लेन सरळ करणार आहोत, एकदा मल्टिप्लाय करणार, जो खाली वाय आहे बोथ साईडला मल्टिप्लाय करणार. y² इंटू वाय प्लस 1y इंटू वाय इज इक्वल टू 2 इंटू वाय. हे 2y आहेत ऑलरेडी, त्याच्यामध्ये जर 1y अजून मल्टिप्लाय केलं तर हे किती झाले, 3y प्लस हा y काय झालं, कॅन्सल झाला, हा 1 इकडे आला, त्याच्यानंतर 2 इंटू वाय 2y. हे इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये करूया. यानंतर हा इकडे जाताना इज इक्वल टू साईनच्या मायनस होईल, +1 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये व्हेरिएबल तर एकच आहे, बट जो इंडेक्स आहे हा किती झालेला आहे, 3 झालेला आहे, आणि इंडेक्स हा 2 हवा होता, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, बिकॉज इंडेक्स इज 3. आपल्याला मॅक्झिमम इंडेक्स हा किती हवा होता, 2 हवा होता.